हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे जयश्री. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या, तर मग त्याची भाजी बनवायची म्हटल्यावरती त्या सोलणं म्हणजे ना एवढा कंटाळवाणा येतो ना, सोलल्याच जात नव्हते. कारण मी आधी 2-3 शेंगा काढून बघितल्या, म्हटलं चला सोलून होतंय का, कारण लवकरच मला म्हणजे अर्ध्या तासात मला हे सगळं आवरायचं होतं. आणि आज लाल भाजी बनवायची होती शेंगांची, तर मग म्हटलं हे सोलून घेऊ. पण मग म्हटलं होणार नाही, तर मग मी काय केलं, कुकरमध्ये ना थोडं मीठ घालून एक शिट्टी घेतली आणि त्याच्यानंतर मग सोलायला घेतल्या. इतक्या पटपट सोलून होत होत्या ना, तर दोघं मुलांना पण ना मजा वाटत होती. तर ज्ञानेश तर तो काही चिकू वगैरे खात होता आणि भूमी पण बसली होती. पण मी तिला म्हटलं मला हेल्प करते का गं, तर मग ती म्हणली मम्मी वेळ आहे, तर मग मी करते तुला हेल्प. तर मग ते सोलता सोलता सुद्धा बघा आमच्या गप्पा चालू होत्या तिघांच्या पण. तर वेळ होता, तिला मार्शल आर्टचा क्लास लावलेला आहे मी दोघांना पण. पण भूमीचाच ड्रेस आहे, अजून त्याला ड्रेस नाही घेतलेला. तर तिने ड्रेस घालूनच ठेवला होता, लवकरच घालून ठेवते ती, म्हणजे वेळेवरती पटकन निघता येतं. कारण ज्ञानेश आहे ना खूप जास्त वेळ लावतो सगळ्या गोष्टी आवरायला. मग ती तिचं आवरून ना व्यवस्थित बसून राहते एका ठिकाणी. आणि मग त्याच्यानंतर बघा ह्या शेंगा मी सोलून घेतल्या. त्यानंतर भाजीसुद्धा बनवायची होती आणि आज जरा जास्तच भाजी मला बनवायची होती. तर भाजी मला वाटलं होतं का मी तुम्हाला भाजीचा व्हिडिओ दाखवेल, पण मला काही जमलंच नाही. पण नक्की पुढच्या वेळेस मी तुम्हाला सोयाबीनच्या दाण्यांची भाजी कशी बनवतात ना, तर ती दाखवेल. तर मी सुद्धा पहिल्यांदाच केली होती आणि छान झाली होती. आणि मला आहे ना त्या मावशींनी सांगितलं होतं, आईच्या सोबत राहतात ना त्या मावशी, म्हटल्या होत्या की ते दाणे असे थोडेसे फ्राय करून घ्यायचे, मग त्याच्याने भाजी एकदम छान येते. तर मी त्याच पद्धतीने केलं ना, तर भाजी इतकी सुंदर झाली होती ना, खूप मस्त झाली होती. आणि त्याला काही दुसरा मसाला वगैरे लागत नाही, जसा शेवभाजीचा मसाला असतो ना सेम तसाच करायचा. त्यासोबतच मग आपण हे दाणे सोलून थोडे फ्राय करून त्यामध्ये घालायचं, म्हणजे झाली भाजी. खायला एकदम टेस्टी लागते. आणि बघा आता मुलं आहे ना हे असं करतात ना, थोडी ॲक्टिव्हिटी पण होते त्यांची. आणि आम्हाला आता क्लासला जायचं आहे म्हणून मग ज्ञानेश उठला होता आणि तो म्हणत होता मम्मी चल मग मी आवरते. म्हटलं चल ठीक आहे. आणि बघा त्याचे ते दोघं पण आवरायला गेले, तोवर मग म्हटलं चल माझा कढीपत्तासुद्धा वाळलेला होता, तर तो मला भरून घ्यायचा होता. तर याआधी मी जे काळपट जे पानं होते ना ते काढून घेतले होते. आणि मला तर आता दिवाळीपर्यंत म्हणजे कढीपत्त्याचं काही म्हणजे बाहेरून विकत वगैरे आणायचं कामच नाही. आणि मी ना प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता वापरते, तुम्ही वापरत जा. खूप छान असतो कढीपत्ता, म्हणजे त्याचे गुणधर्म खूप चांगले आहेत. तर मी नेहमी चटणीमध्ये 1-2 पान वापरत असते किंवा फोडणीमध्ये. आणि काही गोष्टी अशा असतात ना त्या ज्या की कढीपत्त्याशिवाय चांगलंच लागत नाही. जसं की आपण पोहे बनवतो, तर पोह्यांमध्ये कढीपत्ता असताना की एक वेगळीच चव येते. त्यासोबतच कढी तर कढीपत्त्याशिवाय नाही होऊ शकत, तर त्याला तर तो लागतोच. त्याच्यासोबतच आपण हा कढीपत्ता जर चटणीमध्ये पण टाकला ना तर खूप छान लागतो. कढीपत्ता म्हणजे त्याचे गुणधर्म तर आहेच, पण सोबतच त्यामुळे ना म्हणजे रेग्युलर जर आपण खाल्ला ना तर केससुद्धा कमी गळतात. आणि हेअर ऑइल बनवतात ना त्यामध्ये सुद्धा कढीपत्ता टाकतात. तर हा जो कोरडा कढीपत्ता असतो ना त्याचासुद्धा वास इतका येतो ना, खूप जास्त वास येतो. आणि जे आपण कोरडी चटणी बनवतो त्यामध्ये सुद्धा हे पानं घालायचे. जवसाची चटणी बनवतो त्यामध्ये सुद्धा थोडे पानं घालायचे, त्याच्याने खूप छान टेस्ट येते. आणि स्पेशली ना कढीपत्त्याची चटणीसुद्धा बनवली जाते, तर इतकी छान लागते, ते खूप मस्त लागते आणि हेल्दी पण असते. तर चला मग आता म्हटलं चला पटपट आवरून घेऊया. तर आणि सगळं मी आवरलं वगैरे. आणि मग रात्री बघा हे पार्सल ओपन करायचं होतं, तर याने ना टी शर्ट मागवला होता. तर तर 194 रुपयाचा हा टी शर्ट याने मागवला होता फ्लिपकार्टवरून. तर तो फोडल्यावरती ना तर ज्ञानेश तर सगळे पार्सल ओपन करण्यासाठी एक्सायटेडच असतो. तर तो दिसायला म्हणजे क्वालिटी तर कशी होती, मीडियम होती क्वालिटी, एवढी काही खास नव्हती, पतला कपडा होता. पण म्हटलं ठीक आहे, 194 रुपयामध्ये काय तरी येतं. मग म्हटलं चला बघूया, ओपन वगैरे करून बघूया. आणि त्यानंतर बघा ओपन केला, असं दिसायला छान दिसत होता, पण बॅक साईडने ना त्याला 2 होल पडली होती. तर यांनी आधी घालूनसुद्धा बघितला आणि मग दिसतही छान होता. पण मी जेव्हा त्याला घडी करायला गेले ना नंतर म्हटलं चला व्यवस्थित ठेवून देऊया.
तर तेव्हा माझंच लक्ष त्यावरती गेलं. तर बघा, तुम्हीसुद्धा ऑनलाईन कपडे जर मागवत असेल ना, तर आल्यानंतर तो व्यवस्थित चेक करा, म्हणजे कसं तुमची फसवणूक होणार नाही. पण मी पण बघा ना किती चेक केलं होतं, तरीसुद्धा त्यामध्ये डिफेक्टिव्ह निघालं. आणि बघा, आज दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर आज ज्ञानेशची स्कूलमध्ये मीटिंग होती, म्हणून मी आज साडी घातली होती. तर आता आहे ना नवरात्री आलेली आहे, तर तुमच्यासाठी ना खास असं ऑक्सिडाइज ज्वेलरी मी दाखवते आहे. कारण हे मग मागच्या वर्षी मागवल्या होत्या बघा, खूप सुंदर येतात, मेशोवरूनच मागवल्या होत्या. तर हे बघा, माझ्या मुलीसाठी असा सुंदर असा मी हार मागवला होता. तर 150 रुपयालाच घेतला होता. आणि त्यासोबत असे छान असे कानातले सुद्धा होते. आणि हे जे कानातले ना त्यावरती नाही आहे, तर हे वेगळे घेतले होते मी. तर हे बघा, आणि हा आउटफिट असतो ना नवरात्रीचा, तर मोठे कानातले असले ना तरच तो छान दिसतो. तर बघा, हे सुद्धा इतके सुंदर कानातले आहे ना, मला तर फार आवडले होते. तर मी इथं फोटोसुद्धा शेअर करते, मग कानातले घातले त्याचा. जर तुम्हाला हे सगळं काहीतरी म्हणजे घ्यायचं असेल ना, तर मी लिंक देते आहे विश लिंकची माझी, तर नक्की चेकआउट करा. आणि खूप छान छान आता ऑफर पण चालू आहेत. आणि नवरात्रीसाठी ना लवकर शॉपिंग करा, म्हणजे कसं स्टॉक आउट होऊन जात आहे. बरेचसे असे प्रोडक्ट आहे माझ्याकडे की खूप छान आहे, पण मी चेक केलं ना तर ते स्टॉक आउट आहे. तुम्हाला दाखवूनसुद्धा काय मग उपयोगच नाही ना त्याचा, म्हणजे तुम्हाला लिंक पण देता येणार नाही, मग कायच त्याचा उपयोग. म्हणून मग म्हटलं चला पटकन आज आहे ना हे जे आहे ना त्याचं मग पटकन आपण लिंक टाकून देऊया, म्हणजे तुम्हालासुद्धा परचेस करता येईल. आणि बघा, हा सुंदर हार किती छान दिसतोय ना. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा आहेत, तर मी तुम्हाला नक्की लिंक पाठवते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर नक्की चेकआउट करा. जर तुम्हाला घ्यायचं असलं तर घेऊ शकता, किंवा परचेस करायचं तर करा, किंवा किंमतसुद्धा बघू शकता, असं काय नाही. पण एक माहिती म्हणून आपण तर बघू शकतो. तर तुम्हाला अजून एक मला सांगायचं आहे बघा, ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ना, कशी घ्या तुम्ही, ती खराबच नाही होत. माझ्याकडे सुद्धा आहे. तर माझ्याकडे ना मंगळसूत्र, कानातले असा पूर्ण सेट आहे, पण तो मला सापडतच नव्हता. म्हटलं कुठं ठेवला काय, मी खूप शोधलं, पण ते मागच्या वर्षीच म्हणजे 2 वर्षापूर्वीच घेऊन झालेलं होतं, पण ते नव्हतं सापडत. म्हटलं चला जाऊ द्या, मग तुम्हाला तरी दाखवलं असतं. तर मी आता जर मला सापडलं ना तर मी नक्कीच व्हिडिओमध्ये शेअर करेल. खूप छान दिसतं, काही खराब वगैरे होत नाही ऑक्सिडाइज ज्वेलरीचं. तर बघा, दुपारी ना ज्ञानेशला ना भूक लागली होती, तर मग तो दूध करून दे म्हणत होता. तर बघा, इथं मी ना दूध करायला घेतलं. आणि खूप घाई झाली होती दुपारी, कारण आम्हाला क्लासला पण म्हणजे त्याला क्लासला सोडायला पण जायचं होतं मला. तर म्हटलं चला पटकन आपण दूध करून देऊया. तर त्याला म्हटलं साधं दूध पी, तर तो नाही पित होता. तर मी पतंजलीचं आहे ना असं म्हणजे बोर्नव्हिटासारखं नाही आहे, पण वेगळंच आहे, पण त्याच्यामध्ये न्यूट्रिशियस विटॅमिन्स वगैरे भरपूर आहेत. आम्ही डॉक्टरला सजेस्ट करून आणलेलं आहे. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल ना, याचीसुद्धा मी देते. पण तुम्ही एकदा पतंजलीचे डॉक्टर असतात ना त्यांना जाऊन भेटा. आणि मुलांसाठी असे दुधामध्ये टाकण्याचे प्रोडक्ट वगैरे तर तुम्ही मागितलं ना तर ते तुम्हाला लिहून देतील, ते तुम्ही टाकू शकता. आणि याच्याने ना मुलांना म्हणजे इतका फरक पडला आहे ना माझ्या, तर दोघांनाही खूप छान भूक लागते, जेवण वगैरे करतात. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी लिंक तर देतेच आहे, पण तुम्ही एकदा डॉक्टरांना भेटून घ्या, कारण वयानुसार सुद्धा बरेच प्रोडक्ट असतात. तर आणि पतंजलीच्या हॉस्पिटलमध्ये कसं असतं, तिथे तुम्हाला म्हणजे जे तुम्ही जातात ना चेकअपसाठी, तर तेव्हा तुम्ही किंवा सजेशन घेण्यासाठी गेले तरी तुम्हाला फीज वगैरे काही नाही लागत. फक्त त्यांचे जे आपण प्रोडक्ट घेतो ना, म्हणजे ज्या काही गोळ्या किंवा आपल्याला जे काही सांगतात डॉक्टर घ्यायला, त्याचेच पैसे लागतात. डॉक्टर त्यांची फीज वगैरे नाही घेत. तर नक्की चेकआउट करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हे बघा, ते जे आहे ना फ्लिपकार्टवाले, तर आम्ही लगेच रिटर्नला तेव्हा टाकलं होतं. तर लगेच दुसऱ्या दिवशी दुपारी बघा फ्लिपकार्टवाले आले होते रिटर्न घेण्यासाठी. तर त्यांनी काहीच असं म्हणजे विचारलं वगैरे नाही, तर म्हणे कालच फोडलं का वगैरे एवढंच विचारलं. हा तोच प्रोडक्ट आहे ना, म्हटलं हो. तर त्यांनी फोटो बघितला फक्त, आणि काय डिफेक्टिव्ह वगैरे ते विचारलं बस, आणि लगेच घेऊन गेले, म्हणजे काही एवढं हे केलं नाही. तर तुम्हीसुद्धा रिटर्न करत जावा. तर आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो की काय रिटर्नच करायचं म्हणून, तर नक्की रिटर्न करत जा.